तू नायकीन बाळा, तू इथं थांबायचं काय कारण? लावणी पुरी झाली पाहिजे. लावणी पुरी झाली पाहिजे म्हण, थांबलीस का? हो ना, ही वेळ नव्हे. लावणी पुरी झाली पाहिजे. यमुने, हा काय प्रकार आहे? गुणवती, काय हो यमुनाबाई, या मोहरा पुतळ्या अब्रुदार नायकिनीसाठी आहेत, चौचाल कसबिनीसाठी नव्हे. तुमच्या माडीत हा फाटका माणूस. चुप! कुणाला बोलता है? मी आता म्हणणार नाही. म्हणणार नाही? कुणाला सांगतास हे? आम्ही कोण हे माहित आहे तुला? होळकरांची धाड आली म्हणजे सगळ्या माड्याखाली येते, लक्षात ठेव. मग तुझे डोळे पुसायला बोलव त्याला. सुभानराव, यांना आवरा ह, नाहीतर बैठकीचा जसा बेरंग झाला तसा पुढच्या मसरतीचा होईल हा. सुभेदार साहेब, चला. चकमकीपूर्वी तलवार परजण्यात आणि परजणाऱ्यानं बोलण्यात काय हशील आहे? क्षुल्लक बैठक ती काय, आणि तिथं कोणत्या गोष्टीचा बाबरा करता आहात? चला. यासाठी सगळी सोंग संपादने चालवली होतीस काय? अरे पण हो ना, यात एवढं रागवण्याजोगं काय? हे तुला समजायचं नाही, तिला माहित आहे. नाही हो नाजीराव, असं तोडून बोलू नका. देखावा नायकिनीचा असला तरी देव्हारा गुणवतीचा आहे. आणि त्या देव्हाऱ्यात वाटेचे मुसाफर सजून बसले आहेत. नाही, त्या देव्हाऱ्यात हाच एक देव आहे. हो ना, ही म्हणते खरंय. काय खरंय? तू लावलंस हिच्या नादाला. माझा आशापणा तुला बघवला नाही म्हणून नायकिनीची सोबत करून दिलीस. हो नाजीराव, मी तुमचे पाय धरते. माझी काय चूक असेल ती पदरात घाला आणि राग सोडा. कुणा पुढे पदर पसरतेस आणि कुणाचे पाय धरतेस? रानात गुरु म्हणणाऱ्या गवळ्याचे याची कवना याचे शब्द गाय म्हशीच्या घुंगरूच्या नादात खुडखुडत होती आतापर्यंत. तू आपल्या जिवारीनं सुरेल केली नसती तर तसेच खुडखुडत राहिले असते. गुणवती, माळावरल्या रानगावड्यासारखी बेवाशी पडून राहणारी कवना तू आपल्या गोड गळ्यानं उजवलीस म्हणून ती वाहनखनीच्या बाजारात अनमोल ठरली आहेत. कशाला करतेस त्याची आजीजी? होळकरांचे सरदार दरकदार आणि नायकासारखे सावकार इथं आली ती तुझ्याकडे बघून, याच्याकडे नव्हे. मग तू कसली आत? आई, काय बोलतेस तू हे? बोलून चालून नायकीन तू. तुला बावनखणीचा बाजार आणि मातभर गिऱ्हाईकाप्रती माझ्या कवनांची आणि शब्दांची चव काय? पण माझे शब्द म्हणजे सौभाग्य खुणांचे मंगळसूत्रातले मणी आहे, ते तू आतापर्यंत मोठ्या दिमाखानं उरावर मिरवलेस. कशा करता? या खुल्या बाजारात आल्या गेल्या गिऱ्हाईकानं केवळ मान मुडून बघावं म्हणून. पण तुला तुझ्या जवारीची आणि गोड गळ्याची घमेंडच असेल तर याच बाजारात माझ्या कवनांची सांदर रास मी स्वतः मांडतो ती बघ. तुझ्यासारख्या 56 नायकिणीच्या नरड्यातून माझ्या कवरांच्या ललकाऱ्या आसमान भेटून जातील त्या. आई, एवी तुम्ही माझ्या सोज्वलपणाची हंडी तू फोडलीच, पण तुझ्यासारख्या अवांतर नायकिणीच्या मेळाव्यात त्याचा काला झाल्याची फिकीर कशाला? बाळा, का जाऊ देतोस त्याला? सुकुमार पोटरा कोण काय अजून घसा फोडतोय? सोडू नका वाड्या बाहेर कुणाला, आणि आत येऊ देऊ नका. पकडा. खबरदार, कोणी तलवारीला हात घातला तर. कशाला उपसतात त्या तलवारी? केव्हाच्या मॅनेजमेंटून पडल्या त्या. होळकरांनी वाड्याची नाकेबंदी करून लुटालूट चालवली आहे. वाड्याची लुटालूट? चौकी पारे त्यांनी खाल्ल्या घरचे वाचे मोजले. काय सांगतोस काय? होय बाईसाहेब, सगळ्या तमासगीर शाहिरांची पुण्याई भोली आणि होणे गवळ्यानंतर त्याच्यावर आज कळस चढवलं. हो ना गवळी? होय. माझा हो ना. असं कसं होईल? मग आता कसं होईल तर डोळे फाडून. नाही म्हण, तो पा शिराळ शेटासारखा सजून कोण उभा येतो. हो ना. तुझ्या नाण्यांची मैफल चालली ती? कोणत्या तोंडाने म्हणत होता? का विटाळीस भोपाळीची वाचा? ममतेचा पदर घातला त्याच्याशी घातला. ज्या भांड्यातून दूध प्याला त्या भांड्यात भांग घोटलीस. चल जा इथून, मला तोंड दाखवू नकोस. आता त्या गायरानात गायी सरल्या काय आणि गाढव हुंदडली काय? चल जा आपली गाय घेऊन. नको मला ते दूध. आई, तोंड दाखवू नकोस मला.
काल रात्री पेशव्यांच्या वाड्यात तमासगिरांची मजलस होती. ती संधी साधून होळकरांनी रात्री शहराची नाकेबंदी केली आणि आज सकाळपासून दंग्यास सुरुवात झाली. पेशव्यांच्या वाड्यात लुटालूट झाली तशी ती शहरातही सुरू आहे. सरदार, शेठ, सावकार इत्यादिकांच्या वाड्यास गराडा घालून तेथून जड जवाहीर, सोन्या चांदीचे दागिने व वस्तू इतकेच काय पण जामदारखाने उद्ध्वस्त करून मूल्यवान वस्त्रेही बाहेर काढण्यात आली. अपेक्षेप्रमाणे लूट मिळाली नाही म्हणून थोरा मोठ्यांना बाहेर काढून कोणाला तोफेच्या तोंडी दे, राखेचे तोफे दे, कोणाची गाढवावरून खिंड काढ, डोक्यावर दगड देऊन उन्हात उभे कर, तापलेल्या तोफेवर वस्त्रहीन करून बसी, असे अनन्वित प्रकार सुरू आहेत. सारांश, पुणे धुवून काढून तेथील संपत्ती नेणे हाच होळकरांच्या दंग्याचा रोख आहे. वास्तविक होळकर हा पेशव्यांच्या पदरचा सरदार, पण त्याने पुण्यावर घाला घालावा आणि पेशव्यांना प्रतिकार करता येऊ नये यावरून आपण इंग्रजांनी पेशवाई हस्तगत करण्याचे धोरण एव्हापासूनच आखल्यास वावगे होणार नाही. आपण पद्धतशीर चढाई केल्यास आमचं इंग्रजांचं निशाण पुण्यावर फडकण्यास हरकत येणार नाही अशी माझी बालंबाल खात्री आहे. येऊन दे त्यांना. येऊ दे त्याला आणि मी बाहेर जाते. असं का बोलतेस आई? कोण आहे? तुझी आई श्रीमंताच्या वाड्यात नेली. काय बोलताय अमंग? मायेनं लेकराला झिडकल्यावर कुणाकडे बघावं त्यांनी? का तू आहेस की लावणीने नादवलेल्या आणखी 56 जणी आहेत. नुसत्या पत्रवळ्या चाटायला निघालेल्या नवऱ्याला पायभन घालायचा वखून तुझ्या नसता राजाचं का झालं असतं? असं नाही मी केलं. तुझ्या पायाशपथ असं मी काही केलं नाही. हे कौतुक तुझ्या आवलीला सांग, तुझ्या चुलत्याला सांग. मी या घरात पाणी प्यायला राहणार नाही. कुठे चालला? जीव द्यायला. असं का बोलते साहेब पुन्हा पुन्हा? मग काय तुझे थेर पाहायला जिवंत राहू? भूपळी ऐवजी लावणी तुझ्या तोंडात घोळायला लागली हे आधी कळलं असतं यापुढे जीव दिला असता. राहून गेली खरीच. तशीच आई गेली आता समज. आई मला तुझं तोंड बघायचं नाही. नको बघूस. तुला तोंड दाखवण्याजोगं काही करीन तेव्हाच माघारी येईन. तू राहा, मी जातो. कुठे निघाला? आई जाऊ नको, फिर मागा. कुणाकडे पाहू मी? का राग करता माझ्यावर? काय बालाजी पान, मी म्हणत होतो ते हे सुभेदार होळकरांच्या दंग्यात त्यांनी चांगली मर्तुमकी गाजवली. आणि साहेबांच्या चाकरीत ती सवाईनं गाजू. पण तुमच्या निगजातपणाची हमी साहेबांना पटायला हवी. होय बालाजी पान म्हणते ते खरे आहे. कामागिरी इतकेच नेकचटपणाही आम्ही मानतो. साहेबांची शिस्त आम्ही ओळखतो. आमची हमी म्हणजे आमची कामगिरी. शिवाय या बाळाजी पंतांनी मला आपल्यापर्यंत आणलं आहे. नुसत्या नेकजातपणातच काय, सर्वच बाबतीत यांच्या पावलावर पाऊल टाकून चालू याची खात्री असू द्यावी. ठीक, मग बाजीराव साहेबांवर बारीक नजर ठेव. त्यांची बातमी कळवण्याची कामगिरी तूच आम्ही सोपवितो. ती पसंत पडली तर भरतीची शिफारस बरं साहेब जवळ करू. बाजीराव साहेबांच्या हमाम खाण्यापासून खलबत खाण्यापर्यंत रोजचा अखबार ऐकून घ्यावा साहेबांनी. मला बढतीची घाई नाही, मेहरबानीची आहे. उचला तो दौलतीचा दगड आणि घाला कुणाच तरी उरावर. वर खाली. गुणवती काय बोलतेस हे? ते कोण? आपण कोण? काही सुमार?
ती कुणाच्या भरोशावर बोलते हे माहित आहे मला. तिच्या त्या सोयऱ्याचे 3-13 करायला मला उशीर लागणार नाही. का लावतात जीभ टाळायला? त्यांच्या पायपोसाची धूळ कपाळ लावण्याची लायकी नाही तुमची. ऐकलं जमुनाबाई? ऐकलं पुष्कळ. बाळा बघतोस काय? घाल यांच्या पेकटातलात आणि दाखव याला कोतवाल चावडी. कोण बाळा? तमाशातल्या साजिंदाने काय धरावा हत्यारबंदाचा मनगट? अख्ख्या पुण्याला धूळ चारली, तिथं बावनखडीत किलकिलणाऱ्या नायकिणीची अब्रू वाळत घालायला काय उशीर? बोलाव तुझ्या त्या तमासगीर सोद्याला. त्याच्या देखत वस्ता वाचून धिंड काढतो तुझी. सुभेदार साहेब, काय जाता पुरीचे शब्द? मी घालते तिची समजूत. अगं आई म्हणवतेस आणि या मुर्दाडाची मिलाफी झालीस. सुभानराव, उचला हिला आणि गाशात गुंडाळून मढ्यासारखी घोड्यावर घाला. त्याची काय मजाल आहे? माझ्या हातून तुला सोडवण्यासाठी त्याच्या गाई म्हशी 10 धावे आल्या पाहिजेत आणि त्याची आई. खबरदार. अरे वा, नाच्या पोऱ्याचं लुगडं नेसायचं विसरून आज पुरुषाचा पोशाख घातलात म्हणून मूळ स्वभावही विसरलात वाटतं. मग काल होळकरांच्या दंग्यात आम्ही पेशवाईचा शिरपे चुकतून काढला तेव्हा कुठे गेली होती हिरेसरी? ती डफ तुंतुण्याच्या नादात आणि लावणीच्या भासात गुंतून पडली होती. पण आता हे हात मोकळे झाले आहेत. कालच्या सारखी धुळवड पुन्हा इथेही करू म्हणशील तर साक्षीला नख सुद्धा राहणार नाही. मुगटानं खाली हो. सांभाळा होनाजीराव. सुभेदारांच्या अंगावर हत्यार उचललं तर संगमावरे शेकडो इंग्रजी तलवारी म्यानाच्या बाहेर येतील. इंग्रजी तलवारी? होय, आता मी होळकरांचा सुभेदार नाही, इंग्रजांचा सरदार आहे. होळकरांबरोबर आम्ही शिमगा केला तेव्हा पुन्हा निदान जाग्यावर तरी ठेवलं. आता इंग्रजांबरोबर कुदळ उचलू तेव्हा इथली माती सुद्धा खणून काढू. तू माणूस आहेस? नाही नाही, हे शक्य नाही. मी जिवंत असेपर्यंत हे होणं शक्य नाही. तू जिवंत होतास आणि आहेस म्हणूनच हे शक्य झालं आणि शक्य होणार आहे. तुमच्या लावणीच्या बाजानं इश्काच्या नजरेचं पाणी मराठ्यांच्या तलवारीवर पडलं आणि त्या म्यानात अशा गंजून पडल्या की आज उपसायला गेलं तर कदाचित पुढच्या पिढीला त्या बाहेर पडायच्या. मराठ्यांची मर्दुमकी अटकेवर नजर रोखून होती, ती नजर तुम्ही लावणी बाजानी नाच्या पोऱ्याच्या लुगड्यात गुरफटून टाकली. तुम्ही तमाशाचा अंमल लोकांना गेली 2 पिढ्या चढवलात म्हणूनच परवा आम्ही बिंधोक पुणे लुटलं आणि आज लोकांना नादान करून ठेवायला तुम्ही तमासगीर आहात. तू आहेस म्हणूनच आम्ही भगवा झेंडा उपटून फेकून शनिवार वाड्यावर इंग्रजांचं निशाण रोवणार आहोत. चांडाळा. चला सुभानराव, या 1.5 दमडीच्या नायकिणीसाठी हुज्जत घालायला नको. उद्या इंग्रजांची द्वाही पुण्यातून फिरवताना याच माडी खाली थांबेन आणि वेणी धरून हिला सज्जावरून खाली रस्त्यावर ओढेन. इंग्रजांचं निशाण लागणार? शनिवार वाड्यावर इंग्रजांचं निशाण लागणार? नाही नाही, इथे इंग्रजांचं निशाण बघण्याआधी माझे डोळे फुटून जातील. माझी वाणी झडून, माझी वाणी, माझी भाषा, आईनं मला शिकवलेली भाषा. अरे त्या भाषेच्या पायात मी नाच्या पोऱ्याचे चाळ बांधले आणि तिला तमाशात नाचवलं. पण आता त्याच माझ्या वाणीतून विरश्रीचे पोवाडे गरजतील. आता तिच्यातून विस्तवाच्या ठिणग्या उडतील, झंझावात सुटतील, चहूकडे विरश्रीचा वणवा पेटेल आणि इंग्रजा सकट सगळे घर बेदिता जळून खाक होतील. पण हे झालं नाही. हे निशाण ढळलं तर मात्र मी प्राण देईन. या निशाणाबरोबरच मी मातीला मिळून जाईन. बघितलंस, ऐकलंस? ही विरश्री आहे, तळपती तलवार आहे, झंझावात आहे, पेटलेल्या दिव्याची ज्वाला आहे. यांनीच मला एकदा शिकवलं होतं, जगी सांगतात प्रीत पतंगाची खरी, झड घालून देतो प्राण दीपकाचे वरी. मी 1000दा पतंगासाठी जळून मरायला तयार आहे. यांच्या प्रीतीचा एक क्षण जरी मला मिळाला, आणि तो मिळेलच, खास मिळेल. तू पुन्हा जन्मभर दुरावले तरी अखेरीस तुमची साथ मिळावी या आशेने. झाल्या घराचं प्रायश्चित्त घेण्यासाठी, जीव देण्यासाठी मी या पठारावर आलो. पण इथेही तुझ्या पावरांच्या रेघोट्या उडून विटाळ कालवलास ना. हो नाजीराव, इतके निष्ठुर का होता? काय बरं केलं मी तुमचं? काय केलं नाहीस. मी सासवडून पुण्याला आलो तेव्हा अरुणोदयाच्या रामप्रहारात
याच पठारावर मी आईच्या साक्षीनं भूपाळी रचली. मी रचित असताना त्या घनश्यामाच्या हातून घरंगळणारी मुरली माझ्या हाती आली. ती तू माझ्या हातातून हिसकावून घेतलीस आणि पिंजून टाकलीस. आणि त्याऐवजी मला काय दिलंस? तमाशाचं तुणतुण. ते फोडून टाकलं ना आता, तसंच हे माझं काळेजी चिरून टाका. हो नाजीराव, करा एवढं. आजवर मी कोणतंच मागणं मागितलं नाही, पण आता मात्र हे मागते. मला तुमच्या हातून मरण येऊ दे. तुमच्या अवघ्या पापाला मी कारण आहे. मलाच त्या प्रायश्चित्त. तुम्ही का बरं स्वतःला शिणवता? का शिणवतो? माणूस जन्माला येतो तो आई बापाचं, जमिनीचं, सगळ्या सोऱ्याचं ऋण घेऊन. ते फेडण्यासाठी जिने जगायचं असतं. पण मी कुणाकुणाचं ऋण फेडलं. माझ्या जमिनीची बेआबरू होती आणि आईचं ऋण. अरे तिच्या साक्षीने रचलेली अर्थोड भोपाळी पुरी करण्यासाठी तिने जन्मभर माझ्या पुढे पदर पसरला होता. पण मी तिचा पूत तिचं तेवढंही कोड पुरवलं नाही. त्या भूपाळीचा माग काढीत मी तुमच्या जवळ आले, तुमच्याशी सलगी केली, पण ती भूपाळी अर्धवट राहिली आणि तुम्हाला आई दुरावली. ती आता नाही का पुरी होणार? हो नाजीराव, ती पुरी करा. निदान प्राण देण्यापूर्वी आईचं ऋण तरी फिटेल. आईचं ऋण फिटेल, भोपाळी पुरी होऊन. होय, ती भूपाळी म्हणजे कृष्णाचा मुरलीरव आहे. तुमच्या आईचा आशीर्वाद आहे. तुमच्या लावण्या ऐकून लहान थोरांनी ढुलावं आणि पवाडे ऐकून उभ्या देशानं हलावं, इतकं बळ आहे तुमच्या वाणीत. मग भोपाळी पुरी झालेली ऐकून आई तरी राग का धरील? मला आठवतं, एका सकाळच्या प्रहरी काय बरोबर घेऊन तुम्ही आणि आई आमच्या घरावरून जात होतात. त्यावेळी तुमच्या भूपाळीचे स्वर त्या पावनखळीच्या रस्त्यावर उमटले आणि तो सगळा पापाचा बाजार दुधात धुतल्यासारखा निर्मळ पवित्र झाला. ते स्वर अजून माझ्या कानात घुमत आहेत. आनंद कंदा, आनंद कंदा प्रभात झाली, उठी सरली राती, उठी सरली राती. काळी धार क्षीरपात्र घेऊनी धेनू हंबरती. आनंद कंदा प्रभात झाले, उठे सरले राते. आनंद हो नाजीराव भूपाळीच्या नादात आहेत. तोपर्यंत आपण सास सोडून त्यांच्या आईला बोलावून आणू, म्हणजे त्यांच्या डोक्यातील जीव देण्याचा वेळ निघून जाईल. गुणवतीचा कुठं स्थान पता लागत नाही. मग ती पुण्यातच असली पाहिजे. चला. सुभेदार, ते पहा. लक्षितात वासुरे हरे. तोच तो गुणवती ज्याच्या नादाला लागली, तोच तो हरामखोर होणार. उतरा खाली. पानाला उठिलव करे वनमाळे, वनमाळे. उठिलव करे वनमाळे, उदया चळी मित्र आला. गुणवती, गुणवती, गुणवती गेली. होय, गेली. का? ती गेली म्हणून रूर लागली काय?
लवकर. आई तुझी भोपाळी पुरी झाली. आई उदया चढी मित्र आला. बालाजीराव कुठे गेले? इथेच बसले होते. उदया चढी मित्र ऐका, तुमच्या भोपाळीचं तोंड असतंय. हो ना? आई लवकर ये. कोण? गौरा? गौरा कोण? म्हणजे ओळखलं नाही सोड मला. अगं मी माधबा. अगं असं काय करतेस गौरा? मी कोण ते? काय पाहिजे? ते ताण लागली. देवकी अशी बावरतेस काय? त्याला पाणी दे प्यायला. पण मी हो तूच. बिघडलं काय त्यात? तहानलेल्या जीवाला पाणी देण्यासारखं पुण्य नसतं दुसरं. दे पाणी का. गौरा अगं तू इथे कशी? गौरा? कोण गौरा? तुम्ही पाणी प्या. एवढ्याच माणसं विसरली सोय. कुठली माणसं? काय बोलताय काय तुम्ही? गौरा अगं अगदीच कसा ठार विसर पडलाय तुला. गौरा तुला इथं जिती बघून बरं वाटलं. अपघातात एकला वाचलो. कसा वाचा फ्लॅटवरती दुसऱ्याच्या फडात. कसला अपघात? कुठला फड? मला काय सांगताय सारं? मी तुम्हाला ओळखत नाही. तुम्ही आधी पाणी प्या. हे काय नाही ओळखलं. रात्री माळावरच्या फडावर ढोलकी घुमायला लागली. अगं देवकी झालं ना पाणी देऊन. तू का थांबलायस बाबा? मिळालं ना पाणी? भय या काय नाही. तांदळ सुटलं. का ग? खिडकी का बंद केलीस? तो आवाज. आवाज? हा हा ढोलकीचा होय. अगं गावाबाहेर तमाशा आलाय ना. काय? काय नाही. खिडकी उघडली. पुन्हा तो आवाज. येई नका. तुला काय करायचं? बैस. काहीतरीच. का ग असं का करतेस? नाही झाली पण ती खिडकी तो आवाज ऐकत नाही मला. लगुत लागत झालं. तरी ती खिडकी बंद करा अगोदर. माऊली तुझ्या पदराच्या आड दिवा ठेवलाय. वाऱ्याचा भरवसा नाही. तू सांभाळ कर. गौराताई
संजू आहेत माझ्या जवळ लय तशा चालल्या त्यांची. मला कुठं नोकरी नाही, काम मिळालं, तुझा पैसा बंद झाला. किती तेच झाला, अर्धाच पोटी राहायचं. 2 दिवस झाला पोटात अन्नाचा खास. गौराताई काय करू? महात्माकांना कळलं की तू इथं आहेस म्हणून आलो. काहीतरी मदत कर, नाही तर कुत्रा हाल खाणार नाहीत का आमचं? काय देऊ तुला, कसं देऊ रे? तो काय जीव कसा टांगणे लागलाय माझा. अरे घरात कळलं तर माझ्या संसाराचा विस्फोट होईल रे भाव्या. नाही, तुझ्या संसाराचा विस्फोट व्हायला नका. आता पुरती येळ निभावणे ते राहत नाही का? अगं देवकी, कसल्या विचारत आहे? भाकरी करपली मग. चल बेड्या, पुरी करतो काय? अहो दादासाहेब देशमुख, काय झालं? हे तबक निरंजन आपलंच का? होय, आमचं नाव आहे याच्यावर. देवकी, हे तू तुळशी पूजन नेलं होतंस ना? होय, मग विसरून आलीस बाहेर. नाहीतरी चित्त असतं कधी थाऱ्यावर त्याच. ती विसरली आणि ह्या चोराला फावलं. चोरी का केली? माझ्या नाही, धाकल्या भावंडाच्या. बिचारे उपाशी आहे तो, म्हणून तू चोरी केलीस? हातपाय मोडत काय? नाही हो, कुठं काम मिळाला म्हणून घडलं माझ्या हात. काय काय मिळालं? चोरी केली? ताई, अरे वा, बहिणीचं नातं जोडतोस काय? इन्स्पेक्टर साहेब, फोडून काढायला. ताई काय? केस दाखल करायला केस कसली केस? त्याला काय भानगड आहे? अरे आपलं चांदीचं तबक देवकी इथंच विसरून घे आणि ह्या पोरानं ते चोरलं. तू असं कर, यांच्याबरोबर चौकीत जा. देवकी तुझी तुळस पूजा आटोपली होती ना? होय. मग तबक राहायला कसं तिथं? मी काय सरळ विसरलीस म्हणून सांग ना. होय. आणि काय ग, तुला त्याला ताई म्हणून कशी हाक मारली? तपप काय, जेव्हा बघाव तेव्हा बावरलेली, गोंधळलेली. तुम्ही गप्प बसा. तिच्या वागण्याचा अर्थच कळेल असा झालाय मला अलीकडं. अरे सदाशिव, अरे मिळालं ना आपलं तबक, मग का उगीच लांबड लावतोस? नाही आहे पण पुरे रे तुझं. जा बाई जा. असं कसं बोला? काय बिघडली? चला तुमचं आपलं काय तर. अरे वसू, देवकीचे वडील आले. नमस्कार कर. आयुष्मान देवकी, आगाशी बघतेस काय? नमस्कार कर ना वडिलांना. देवकी, माझे ननू.
म्हणजे स्वतःची मुलगी ओळखेना तुम्हाला? पांडुरंग पांडुरंग. दादासाहेब, दैव तर माझी थट्टा करतच आहे, पण तुम्ही करता थट्टा? केदार मामा, बोलताय काय तुम्ही? नाही, ही माझी मुलगी नाही. मी माझी समजूत काढता तर स्पष्ट सांगत का नाही? ही माझी मुलगी अपघातात मेली म्हणून केदार, आणि ही दुसरीच कुठेतरी अपघातात मेली. ही तुमची मुलगी नाही? नाही नाही नाही. हे तुझे वडील नाही. तू अशी गप्प का देवकी? बोल देवकी बोल, तू कोण आहेस? मी सांगतो या कोण आहेत त्या. या देवकी नाहीत. यांचं नाव गौरा गंगापूरकर, तमासगीर. चेअरमन साहेब, असंच ओरडून त्यांना विचारा, म्हणजे कळेल मी म्हणतोय तेच खरं आहे. शक्य नाही, खोट आहे. हा बनाव आहे तुमचा. देशमुख घराण्याशी उभा दावा धरला, आता घर पोखरता. नीच, बदमाश, चालते वाय घरातून. असो, प्रत्यक्ष केदार मामाने सांगितलंय की त्यांची मुलगी नाही म्हणून का हिला तमासगीर ठरवायची? नाही दादा, नाही, शक्य नाही. हे खोट आहे. हा चेअरमन खोटारडा आहे. बस वसुदेवराव देशमुख, खानदानच्या मस्तीत वाटेल तसे बडबडू नका. मी पुराव्याशिवाय कधीही बोलत नसतो. आज तो ही तमाशाची जाहिरात आणि हा त्यांचा फोटो. गौरा गंगापूर उर्फ देवकी, तुमची बायको. नाही, शक्य नाही. देवकी, ही तू नव्हेस? बोल देवकी बोल, तू नाहीस ना? देवकी. होय, तीच मी गौरा गंगापूर. देवकी, म्हणजे तू तमाशात नाचत होतीस? होय, नाचत होते. मग का लपवलंस तू? हे का फसवलंस मला? फसवलं नाही मी. तमाशात होते तरी मला मन होत. रोज पायात चाळ बांधताना वाटायचं कोणीतरी माझ्या गळ्यात डोरलं बांधावं, कुणाची तरी बायको होऊन संसार थाटावा मी. हे माझ्या लग्नाचं स्वप्न उराशी बाळगून इतकी वर्ष वाट बघत होते मी, आणि अचानक तो गाडीचा अपघात झाला. तुम्ही माझ्या जवळ आलात, म्हणाला चल उठ. अशी भांबावल्यासारखी काय करतेस? मी तुझ्याशी लग्न केले, तुझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधलंय, तुझ्या बरोबर होमाभोवतीनं 7 पावलं फिरलोय. मी पाहतच राहिले. तुम्ही म्हणाला चल घरी. मी सावली होऊन तुमच्या मागणं आले. वाटलं जाईल हे नाव कळेला, पण हे दान मला झेपलं नाही. मला ठाऊक नव्हतं की माझ्या पदराची झोळी फाटकी आहे. त्या झोळीतून माझं गर्दी पण गळून पडलं. हो, गळून पडलं. करते पण तिला देवता समजून चंदनाच्या देवाऱ्यात बसवली, ती अखेर चवली पावलीसाठी नाचणारी नाची निघाली. अशा डांगण्या देऊ नका हो. जगात सारेच माणसं वाईट नसतात. मी त्या तमाशाच्या आगीत होऊन पळत होते, पण अप्रोची कास तडकू दिली नाही, कुणाला अंगाला हात लावू दिला नाही. तुमच्या पायाची शपथ, मी पाक आहे. हो, पाक आहे. बस का रे पतिव्रतेचं ढोंग. बोल, आता अखेरीस देशमुख घराण्याची का माझ्या सोन्यासारख्या संसारात माती घालवलीस?
का पावित्र्य विटाळलं त्या पवित्र घरात? चल चल चालते नका हो असं निष्ठुर भाऊ. त्यांनी देवाबरोबर एक रूप व्हावं तशी मी तुमच्या संसाराशी एक जीव झाले आहे. मला अंतर देऊ नका हो, अंतर देऊ नका. नाही, ते घर तुझं नाही, मी तुझा कोणी नाही. या घरात तुला आता थारा नाही, या घरात तुझी सावली सुद्धा राहू देणार नाही. चल निघ इथून. तुम्ही नका त्रास करून घेऊ, जाते मी. का थांबलीस? मला या घरातून जायला सांगू नका हो. त्यांनी तुमची गुरढोरं बांधतात तिथल्याच एका कोपऱ्यात पडून राहीन मी बटेक म्हणून. त्याने पदर पसरते हो, मला जायला सांगू नका हो, सांगू नका. बस का तुझा मानखोळीपणा? चालती हो या घरातून, चालती हो. कुठं सांगू नका, काय करू मी? का की तमाशात बांधा तुझ्या आबरूचा बाजार. माझ्या आबरूबद्दल, माझ्या शिलाबद्दल कुणी वेळ वाकडं बोललं, माझ्या नरडीचा घोट देईन मी. नालायक, चल काळ कर इथून. जा, जा. जा, मर जा. मर जा.